गडचिरोली जिल्ह्यातील जप्तलई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर शासनाने आश्रमशाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि अधीक्षकाविरोधात गुन्हे दाखल केले आहेत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधत आश्रमशाळांमध्ये मृत्यू पावणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी विद्यार्थी असल्याचा आरोप केला। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर नसल्याचेही त्यांनी म्हटले। वडेट्टीवार यांच्या आरोपांना उत्तर देताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पलटवार केलाय। विजय वडेट्टीवार हे स्वतःही आश्रमशाळा चालवतात, हा प्रश्न त्यांनाच विचारा असे उईके यांनी म्हटले। ते भाऊलाच विचारा, त्यांचे भाऊ अनुदानित आश्रमशाळा चालवते, हा प्रश्न भाऊला विचारायला बरं राहील। 1 वर्षापासून अनुदानित आश्रमशाळेवर जो अधिकारी जात होता, व्हिजिट बुकमध्ये नोंद करत होता, त्यांना निलंबित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तात्काळ त्यांना निलंबित करण्यात याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही, हायगई केलं जाणार नाही। राज्यभरात झाले 5% मृत्यू सर्पदंशाने झाले, मग त्या संस्थेवर कारवाई का केली? तुमची यंत्रणा काय करताय? तुमचे तपासणी करणारे अधिकारी काय करतायत? तुमचा एटीसी काय करतोय? तुमचा प्रोजेक्ट ऑफिसर काय करतोय? ही यांची जबाबदारी नाही, प्रकल्प अधिकाऱ्यांची, यांची आयुक्तांची जबाबदारी नाही। 542 मुलांचा मृत्यू 2 वर्षात होतोच कसा, हा खरा प्रश्न आहे। यांनी कोणावर जबाबदारी फिक्स केली? आश्रमशाळा आहेत, माझी एक आश्रमशाळा आहे, ठीक आहे, मी आश्रमशाळा चालवतो, आम्ही आश्रमशाळा चालवतो याचा अर्थ असा नाही तुम्ही 2000 रुपये एका विद्यार्थ्यांसाठी देताय, तुम्ही 5000 द्या, त्यामध्ये सांगा की हे पूर्ण झालं पाहिजे। बरं, तपासणीमध्ये तुम्ही तुमचे अधिकारी पैसे घेऊन सगळं ओके करतात, हे कोण करायचं? म्हणून माझा अशोक उईकेंना हे आहे की आता सक्त व्हा, जरा कडक व्हा, असं लेचापेचा करून काम होणार नाही।